नमस्कार मित्रांनो, शिव सकाळ. तर आपण आज जात आहोत श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळी. तर निश्चितच कनेक्टेड राहा आमची मित्रमंडळी. अशा प्रकारे आपण निघालेलो आहे किल्ले पुरंदर. नमस्कार. अशा पद्धतीने आता आम्ही सर्वजण या ठिकाणी किल्ले पुरंदर या ठिकाणी चाललो आहोत. तर आज नेमकाच रविवार आणि सगळ्या आम्हाला सुट्टी सगळ्यांना. तर त्या हिशोबाने पोरांनी प्लॅन केला होता की बाबा जायचं कुठेतरी. तर आता आम्ही चाललोय, ही सगळी जनता आहे आमच्या मागं. तर अशा प्रकारे आता रांजणगावमधून निघलेलो आहे आम्ही. प्रवास चालू आहे. आता मध्ये कुठेतरी थांबू नाश्ता वगैरे, त्यावेळेस परत कनेक्ट होतो मला. आणि असेच कनेक्टेड राहा. इथून पुढचे पण आपले व्हिडिओ जे काय येतील ते व्यवस्थित बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे. Miss the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets. No plan. आता आपण इथे येऊन गुळाचा चहा. सकाळ सकाळ आता थंडी पण आहे आणि थंडीच्या हिशोबाने जरा थोडं म्हणलं गरम व्हावं, नाही का. गरम व्हायलाच पाहिजे माणसाने. आता प्रवास चालू आहे, काय चहा वगैरे पाहिजेच माणसाला. आमचे कार्यकर्ते लगे अंग सकाळ बसले बघा. तर नमस्कार मित्रांनो. तर सकाळचे जवळपास 7:45 वाजले. आता आपण अष्टापूर भाटा या ठिकाणी थांबलो आहोत. उरळी कांचनला जाणारा हा रस्ता आहे. रस्ता दाखवा नाही. आणि इथं A1 गुळाचा चहा आहे. चहाची क्वालिटी एक नंबर आहे. आणि हा जो मुलगा आहे ना, हा पण मस्त आहे. आत्ताच उठलाय तो. तुझं नाव कष्टाळू नाव आहे. सांग. ओंकार बाबासाहेब ससानी. ओंकार बाबासाहेब ससानी. ओंकार बाबासाहेब ससानी. खरंच मस्त आहे चहा. गुळाचा चहा आहे, आरोग्यदायी आहे. आणि हा परिसर पूर्ण आता कसं नदीच्या ठिकाणी असल्यामुळं ऊसाचं उत्पन्न जास्त आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे गुळाचा चहा 100% असूच शकतो. गुराळ वगैरे या ठिकाणी भरपूर आहे. A1 गुळाचा चहा एकदा स्वाद घ्या. क्वालिटी आम्हाला येणार आहे का पैसे? बिरकिनी मार असं का ना, जरा सॅलेड बिलेट मार ना. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक. एक पण सीन सोडायचा नाही. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेले आहेत उरळी कांचन या एरियामध्ये. आता कार्यकर्ते आपले जरा भूक लागलेली आहे, तर नाश्ता करण्याच्या हिशोबाने आम्ही थांबलेले आहेत. इथं सोमेश्वर मिसळ म्हणून आहे, तिथं थांबलेले आहेत आम्ही. वाव, ब्युटिफुल, रिअली नाईस. आपल्याला नाईस मिसळचं आगमन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आता एक नाश्ता पार पडलेला आहे आमचा. सोमेश्वर भेळ आणि मिसळ हे जे हे उरळी कांचन आणि जेजुरी हायवे या रस्त्यावरती आता नवीनच झालेलं आहे. तर सर्वांनी अवश्य भेट द्या. टेस्ट पण ओके, क्वालिटी आहे. ठीक आहे. आणि हे कार्यकर्ते फोटो काढायला उभं राहिलेत. चालेल.
लाव चांगलं लाव अजून बघू आता थांबा. नाही चांगलं आहे लाव 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 काही विषय नाही. बस 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 ना लय झालं. दारुवाळा एकदा ज्वलनशील असतो पहिले पाय ठेवण्यांदी जरदोस्त कर बर ते वरती जायचे आपल्याला पाय असं जायचे काय जरदोस्त कर बर कन कन रुद्र बनला शिवरायांचा धार वर काय वनव कसा कसा तुला झेपल वर काय वनव कसा आता स्टेटवर झेपल मराठा यो आता मराठा यो आता मराठा यो आता उभी पाठ शाही ठोकल नमस्कार. आत्ता परत आपण गडोत्तर झालो आहोत आणि काही कारणास्तव आपल्याला मोबाईलवरती नेता नाही आला कारण काही सिक्युरिटी पर्पजसाठी इथं या ठिकाणी मोबाईल जमा करायला लागतो आपल्याला. आणि आता आम्ही चाललो होतो तर म्हणलं एखाद दोन फोटो या ठिकाणी शूट करावा. आणि हे कार्यकर्ते इथं गड चढून परत इथं दमलेले आहेत परत इथं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता आम्ही पुरंदर सोडून पुढचा जो काही स्पॉट आहे त्या ठिकाणी चाललो आहोत. तर ही जी काही निसर्ग तुम्हाला दिसतोय हा इतिहास आहे महाराजांचा. छत्रपती आपले शिवाजी महाराजांचे सुपुत्र श्री छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा या ठिकाणी जन्म झाला होता. आणि मोरारबाजी देशपांडे हे वीर हुतात्मे या ठिकाणी वीरमरण त्यांना या ठिकाणी आले होते. तर हाच तो इतिहास या ठिकाणी जपण्याचा पुरेपूर जपण्याचा प्रयत्न केला आहे. तर सर्वांनी नक्कीच या ठिकाणी भेट दिली पाहिजे असं या ठिकाणी आश्वासन करतो मी सगळ्यांना. ठीक आहे. तर चला भेटूया आपण नेक्स्ट स्पॉटमध्ये. ठीक आहे. धन्यवाद. चला जिजाऊ मासाहेबांचा विजय असो. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी. जय भवानी. जय शिवाजी. मग अशी गड उतार होऊन आता थोडी भूक लागलेली होती. तर आता आम्ही इथे जेवायला थांबलेलो आहे हॉटेल समृद्धी. भूक लागल्यामुळं जरा कार्यकर्ते जरा शांतच आहेत. जेवल्यावर ओके होता नाही का नाही. जेवल्यावर ओके होणार नियोजन.
फिरोज कांदा खायचा का तुला? कांदा मी खातो ना, कच्चाच. त्याला एक तर भूक लागलेली आहे मग कर. गाडीमध्ये झोपला होता सांगा ना काहीतरी. प्लेट आणून ठेवलेलं आहे दादांनी. गाडीमध्ये झोपला होता ते सांगा ना. हा गाडीमध्ये झोपला होता आडवा पडला होता. गाडीमध्ये झोपला होता, आता झोपायला लागलं कसं व्हायचं? पुसा खाना आने दो खाना. पुसा पुसा. नफरत के आगे ए, आलं. मेरा है. जेवण आलं. चला ठीक आहे. डाळ तडका आणि तडका आणि पनीर आणणार. तर नमस्कार. आता नेक्स्ट स्पॉट होता आपला केतकवळे प्रतिबालाजी म्हणतात. तर या ठिकाणी आम्ही आलो होतो, पण रविवार असल्यामुळं खूपच या ठिकाणी गर्दी बघायला भेटली, त्यामुळे आम्ही दर्शन घेतलं आणि लगेच. तर आता पोरांच्या म्हणण्यानुसार आम्ही आलो आहे वाघोली इथले KFCमध्ये. KFCचं नियोजन लावलं होतं पोरांनी, तर चला जाऊया. इथं काय नाही, पुणे जिल्हा. नाही. अशा पद्धतीने मी सगळ्यांना घरी सोडून आपापल्या घरी सोडून मी माझ्या घरी निघालो होतो. तर रस्त्यात एक पिकअप दिसता. पिकअपच्या मागे काहीतरी लिहिलेलं होतं, पण लाईटमुळे थोडंसं दिसायला जड जात होतं. तर मी थोडंसं पुढं जाऊन ते बघण्याचा प्रयत्न केला. वाचलं, तुम्हाला दिसणार नाही, पण मी वाचलेलं आहे ते. तर धन्यवाद. अशा पद्धतीने आपला हा ब्लॉग आज एंड होईल आणि तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. इथून पुढे हे ब्लॉग येत राहतील, तर तुम्ही आम्हाला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.